अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, 9 ऑगस्ट 2025ला रक्षाबंधन आहे आणि ह्या रक्षाबंधनला आपण आपल्या भावांना राखी बांधत असतो. बहीण भावंडाचे प्रेम हे बांधण्याचा एक मार्गच आहे. ते याच्यामुळे आपल्या बहीण भावंडांमधले नाते हे घट्ट होते, एकमेकांविषयी आदर निर्माण होतो. मंडळी, भावांना नेहमी शुभमुहूर्तावर राखी बांधावी, कधीही भद्रकाळात राखी बांधू नये. म्हणून यावेळेस भद्रकाळाची वेळ लक्षात ठेवावी, राहू काळाची वेळ लक्षात ठेवावी आणि त्यानुसारच राखी तुम्ही भावांना बांधा. भद्रकाळात आणि राहू काळात बांधू नये. पण यावेळेस भद्रकाळ हा 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होणार आहे आणि समाप्त 9 ऑगस्टला पहाटे 1:52 संपणार आहे. तर तुम्ही 9 ऑगस्टला शनिवारी सकाळी 5:35 ते दुपारी 1:24 भावांना राखी बांधू शकता. हा खूपच शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेला लक्षात ठेवून तुम्ही या वेळेस भावाला राखी बांधावी. मंडळी, 9 ऑगस्टला राहू काळ हा सकाळी 9:27 ते सकाळी 11:04 राहील. तर तुम्ही राहू काळात देखील रक्षाबंधन साजरे करू नये, आपल्या भावांना राखी बांधू नये. राहू काळ हा अशुभ असतो, त्यामुळे या वेळेस तुम्ही भावांना राखी बांधू नये. तर मंडळी, अशा ह्या राहू काळात तुम्ही भावांना राखी बांधू नका. की दिवसभरात खूपच असे सुंदर असे दुर्लभ आणि सुंदर असे योग आले आहेत, मुहूर्त आले आहेत. त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही रक्षाबंधन साजरी करू शकता. आता आपण बघूया की रक्षाबंधन साजरी करताना आपण भावांना कसे ओवाळावे आणि कुठल्या कुठल्या वस्तू आपण ताटात घ्याव्यात. आधी सुरुवातीला एक स्टीलचे किंवा एक पितळी असे सुंदर असे ताट घ्यावे आणि त्याच्यात हळद, कुंकू, मधोमध अक्षता ठेवावी. नंतर अक्षताच्या समोरच एक दिवा ठेवावा. दिवा हा तेलाचाच असावा, तुपाचा नसावा. नंतर कलाव्याची राखी घ्यावी. त्याच्यानंतर एक सुपारी घ्यावी. त्याच्यानंतर आणि भावांना ओवाळताना, कुंकू लावताना आपण कुंकुमार्चनचे जे कुंकू असते ते देखील लावले तरी चालले असते, ते शुभच असते. म्हणून भावांना कुंकुमार्चनचे कुंकू लावावे. आणि जर का तुम्ही बहिणींना राखी बांधणार असाल तर बहिणींना देखील तेच हळद कुंकू लावावे. ताटात आपण सुपारी घेतली आहे. सुपारी का घ्यावी? तर सुपारी घेण्याचे कारण काय आहे, तर भविष्यात आपले भावाचे आयुष्य हे सुपारीसारखे टणक असावे. सोने घेतले आहे ताटात, म्हणून आपण सोने का घ्यावे, तर आपल्या भावाचे आयुष्य हे सोन्यासारखे व्हावे, त्यासाठी आपण सोन्याने देखील भावाला ओवाळायचे आहे. सोने आणि सुपारी हे क्लॉकवाईज ओवाळून ताटाला स्पर्श हे करून असे 3 वेळा करावे आणि भावाला अक्षदा डोक्यावर टाकाव्यात. अक्षदा का टाकाव्यात? तर अक्षदा ह्या कधी न संपणारे असे अक्षद असतात. अक्षदा म्हणजे परिपूर्ण आणि गुणात्मक असा पदार्थ आहे, म्हणून अक्षदा वापरायच्या असतात. ओवाळताना भावाच्या डोक्यावर नेहमी रुमाल किंवा टोपी ठेवावी. आपण ही ओवाळताना आपल्या डोक्यावर ओढणी किंवा पदर हा घ्यावा. आणि दुसरा एक उपाय म्हणजे भावाची आडापिडा जावी म्हणून एक नारळ उजव्या हातात घ्यावा आणि तो अँटी क्लॉकवाईज 7 वेळा फिरवून तो फोडून कचऱ्यात टाकून द्यावा. त्यामुळे भावाची जी काही आडापिडा आहे ती निघून जाईल आणि त्याला यश आणि प्रगतीचा मार्ग भेटेल. भावाला ओवाळताना नेहमी राखी बांधताना त्याचा चेहरा हा पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावा. राखी ही कलाव्याची घ्यावी किंवा राखी बांधून झाल्यावर एक कलावा देखील बांधावा. तर मंडळी, तुम्ही अशा प्रकारे 9 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करावी, तुमचा सण हा साजरे करावा. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.